पर्यावरणीय जनजागृती ही एक सामाजिक जबाबदारी आहे. त्याची सुरुवात बालमनापासून व्हावी या उद्देशानं हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत जयसिंगपूरमधील बळवंतराव झेले हायस्कूल, लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स हायस्कूल, उदगावमधील अप्पासाहेब सारे पाटील हायस्कूल, नरंदे हायस्कूल, इचलकरंजीतील दी न्यू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, तात्यासाहेब मुसळे हायस्कूल, नांदणी हायस्कूल, कुरुंदवाडमधील सीताबाई पटवर्धन हायस्कूल आणि किणी हायस्कूलमध्ये या इको क्लब शाळांमध्ये पर्यावरण जनजागृतीचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत पाण्याची बचत, प्लास्टिकचा वापर टाळा, कचरा कमी करा, शाश्वत ऊर्जा, शाश्वत अन्न, निरोगी जीवनाचा अवलंब या विषयांवर न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अमोल कुलकर्णी आणि ॲडव्होकेट भक्ती कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी रांगोळी आणि चित्रकला स्पर्धांचं आयोजन करून विजेत्यांना बक्षिसं आणि प्रमाणपत्र देण्यात आली. सामाजिक वनीकरण पुणे विभागाचे उपवनसंरक्षक पंकजकुमार गर्ग, विभागीय वनाधिकारी किशोरकुमार येळे, सहाय्यक वनसंरक्षक सोनम ढोले, सामाजिक वनीकरण हातकणंगले परिक्षेत्राच्या वनाधिकारी श्रीमती ललिता सूर्यवंशी, सामाजिक वनीकरण कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी 9 शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचं नियोजन सामाजिक वनीकरण परिक्षेत्र हातकणंगलेचे वनपाल प्रभाकर पवार, वनरक्षक राजश्री पाटील, वनरक्षक सुनीता मंटुरे, तानाजी धनवडे, मुजावर, अक्षय साळुंखे यांनी केलं.